फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्यांना दिलासा. संग्रामसिंह देशमुख. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या जनहिताच्या विविध योजनांमुळे शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून राज्य सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी भाजपाचे नेते संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या राज्यातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा व वीज बिलांचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. वाढत्या आर्थिक अडचणीच्या काळात हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला आहे. तसेच वीज बिल माफीमुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळाला असून शासनाने सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरली असून महिलांना शेतजमिनीच्या सातबाऱ्यावरती आणून खऱ्या अर्थाने महिलांना सन्मानाबरोबर आर्थिक बळ या योजनेमुळे मिळाले असून महिलांच्या सन्मानासोबतच त्यांच्या स्वावलंबनालाही चालना मिळत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. देशमुख पुढे म्हणाले की ताकारी आणि टेंबू सिंचन योजनांना वेळेवर पाणी सोडण्याचा निर्णय हा शेतकरी हिताचा असून त्यामुळे परिसरातील शेतीला मोठा लाभ झाला आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने उत्पन्न क्षमतेत वाढ होण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. फडणवीस सरकारने शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सातत्याने निर्णय घेतले आहेत. लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम हे सरकार करत आहे. अशा जनहिताच्या निर्णयामुळे राज्यातील जनतेचा शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, डोंगराई दूध संघाचे चेअरमन विश्वतेज देशमुख, किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल मोहिते, तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड, मजूर फेडरेशन संचालक संजय गोंदिल, माजी सरपंच डॉक्टर सतीश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेब आणि राज्याचं सर्व मंत्रीगण, राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या संबंधीचा जो निर्णय घेतला त्याच्या संबंधी मी सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे सगळं करत असताना आज विशेषतः पत्रकार परिषद आपण एवढ्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे की इतके वर्ष ज्याला आपण बळीराजा म्हणतो, पोशिंदा म्हणतो, ज्याच्यामुळं ह्या देशाची खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती झाली, असा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तो शेतकरी बांधव आहे. आणि या शेतकरी बांधवाला महाराष्ट्र राज्य सरकारनं उभा करत असताना नुसत्या घोषणा न करता त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. बरेच वर्ष कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी, आर्थिक अडचणीतनं शेतकरी बाहेर पडावा, याच्यासाठी बरेचदा सरकार प्रयत्न करत होतं. पण आज मला या निमित्तानं सांगायला अभिमान वाटतो की ज्याचं आपण दैवत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अशा अहिल्या देवींच्या नावानं कर्जमाफी योजना ह्या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली. आज कर्जमाफी याची घोषणा झाली का, तर घोषणा न होता आजही कडेगाव तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होताना आपण पाहतोय. आणि म्हणून या निमित्तानं मी राज्य सरकारचं, मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेषतः शेतकऱ्याला उभा करण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी उभा राहतो का, तर असा प्रश्न नाही. म्हणून शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंतच्या वीज माफीचा निर्णय राज्य सरकारनं ह्याच्याच पूर्वी घेतला. हा निर्णय घेऊन सुद्धा काही शेतकऱ्यांची मूळची थकबाकी अजूनही खात्यावर होती, आपल्याला नोटीस येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये कालच मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारनं या ठिकाणी 7.5 HP पर्यंतची थकबाकी माफ करून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती केला आहे. आणि म्हणून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. या शेतकऱ्याने निर्माण केलेला जो काय माल आहे त्याला बाजारपेठेमध्ये हमी भाव मिळाला पाहिजे
याच्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारही या ठिकाणी प्रयत्न करताना आपण अनुभवतोय. आजपर्यंत शेतकरी कोणाला समजला का, हा जर प्रश्न आपण आपल्याला जर विचारला तर आपल्या लक्षात येईल शेतकरी, सातबारा, खातेदार याच्यासोबत त्यांच्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं जी सौभाग्य कांक्षिणी किंवा ती सोबत आहे, जिच्यामुळं आपला प्रपंच नेटका होतो, तिलासुद्धा सातबारावर आणण्याचा महसूल विभाग, विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील आणि राज्य सरकार असेल यांनी निर्णय घेतला. आज आपली कुटुंबातली माय माऊली सातबाऱ्यावर आपल्याला बघायला मिळते. घरकुलाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरच्या अडचणी असतील, अलीकडच्या काळामध्ये हाही निर्णय येण्याची शक्यता आहे की इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा देवाणघेवाणीचा शेतीचा व्यवहार होणार असेल तर तो प्रथमतः मोजणी करा, त्याचं क्षेत्र फिक्स करा आणि मग त्याचा कागद व्हावा. हे सांगण्याचं तात्पर्य असं की राज्य सरकारनं काय काम करावं तर हे काम केलं पाहिजे. आज आपण तहसील कार्यालयामध्ये, प्रांत ऑफिसला आपण गेलात तर हजारो शेतकऱ्यांचा अक्षरशः लोंढा पाहायला मिळतो. काय माझी आज तारीख आहे, काय माझ्या भाऊबंदकीत आम्हाला हक्क सोड मिळाला नाही, काय शेतीमध्ये अतिक्रमण झाले, रस्ता नाही, असे कित्येक वर्ष प्रश्न पडून आहेत. पण कुठल्याही सरकारला हे समजलं नाही, किंवा कुठल्याही नेतृत्वाला हे कळालं नाही की असे प्रश्न राज्य. कलाकार मानधनसारखे कलाकार कित्येक कुटुंब आपल्या भागात आहेत, कित्येक कुटुंब आहेत. 5,000 रुपये पेन्शन मिळायला लागली सरकारकडून. आज योगायोगानं आषाढी एकादशी, त्याच्या पण माझ्याकडून तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. पण एकादशीच्या निमित्तानं रजिस्टर असणाऱ्या आमच्या सगळ्या जेवढ्या वारकरी त्या ठिकाणी जातात, संप्रदायी मंडळी त्या ठिकाणी जातात, त्या सगळ्या लोकांना नुसत्या विम्याचं कवच नाही तर त्यांनासुद्धा आर्थिक मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी चांगली सेवा पंढरीमध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. हे सगळं राज्य सरकार अध्यात्माला मानणारं, वास्तविक जनतेच्या प्रश्नाला मानणारं सरकार आहे आणि त्यामुळे विशेषतः हे अभिमानास पात्र आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. SIRच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये, विशेषतः कडेगाव पलूस तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदार यादी शुद्ध करण्याचं काम जे सुरू आहे, त्याच्या मागचं निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा ह्या सगळ्या राज्य सरकारची जी सिस्टम असेल, ही एवढ्यासाठी काम करते आहे की या संविधानानं मतदानाचा हक्क ज्या मतदारांना दिलेला आहे त्यांना तो मिळाला पाहिजे. आणि तो मिळवत असताना पुन्हा एकदा सगळी तपासणी झाली तर चोख मतदार यादी होईल. बरीच लोक त्याच्यामध्ये मयत झालीत, काही लोक परगावी आहेत, ते स्थलांतरित झालेत, काही लोकांची नावं सापडून येत नाहीत, काही नावं दुबार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी छाननी होणार आहे. मी विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं SIRमध्ये काम करणारे राज्य सरकारचे वेगवेगळ्या विभागाचे सर्व अधिकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन की खऱ्या अर्थाने किचकट काम, ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 वेळा एका कुटुंबाकडं प्रत्येक नावाचं शोधण्याच्यासाठी जावं लागतं आणि ती प्रामाणिक प्रयत्न करतायत. त्यानिमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. त्यांना लागणारं सगळं सहकार्य मी माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या मार्फत तमाम या तालुक्यातल्या पलूस कडेगावातल्या तमाम जे ग्रामस्थ, बंधू भगिनी, तरुण सहकारी मित्र हे जे आहेत की ज्यांना नवीन मतदान नोंदणी करायची आहे, ज्यांच्या कुटुंबातली नावं दुरुस्त करून योग्य मतदार यादी करायची आहे, त्यांनी त्याच्यामध्ये ते फॉर्म भरावेत. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हेलपाटे मारायला न लावता त्या ठिकाणी आपले फॉर्म भरून त्यांना सहकार्य करावं असं मी आपल्या वतीनं त्यांना विनंतीनं आवाहन करतो. विशेषतः दुबार नावाच्या संदर्भामधलं सातत्यानं कुठंतरी चर्चा होती. मला खात्री आहे ज्यांना कोणाला हे समजलं नसेल त्यांनी ते समजून घ्यावं. जवळपास 7 टप्प्यामध्ये वेगवेगळे फॉर्म भरून आपल्याला ह्या ठिकाणी तिथं आपलं आक्षेप असेल, आपली विनंती असेल, नोंदवायची संधी सरकारनं याच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळ्या तक्रार करू शकतो. त्यामुळे तशी तक्रार झाली तर राज्य सरकार किंवा असणारी सक्षम यंत्रणा त्यासंबंधी निर्णय घेईल. त्याच्यामध्ये काही चुकन त्रुटी झाली तर न्याय मागणीचा वेगवेगळी व्यवस्था आपल्यासमोर आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला मागता येईल. पण या कामामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या
करवी मी तमाम जनतेला विनंती करतो की याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा. धन्यवाद.